आज आपण बऱ्याच लोकांचा आवडता पदार्थ बनवतोय, त्यासाठी आधी ड्रायफ्रूट चॉप करून घ्यायचे आहेत। इथे मी बदाम आणि काजू घेतलेत। नंतर 1 वाटी रवा, ह्याला पहिला ड्राय रोस्ट करायचा हलकं नंतर 1 वाटी तूप ॲड करून तुपासोबत भाजून घ्यायचे। कलर चेंज करू द्यायचा नाही, हे मीडियम फ्लेमवर भाजायचे। नंतर त्यामध्ये आपण चॉप केलेले ड्रायफ्रूट्स, थोडेसे बेदाणे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकं भाजत राहायचं जेणेकरून ड्रायफ्रूट्स भाजले जातील। नंतर एका दुसऱ्या भांड्यात 1 वाटी दूध आणि 2 वाटी पाणी, त्यामध्ये थोडंसं केसर ॲड करून गरम करत ठेवायचं आहे। नंतर आपल्या रव्याच्या मिक्सरमध्ये 1 केळं चॉप करून ॲड करायचं आहे आणि त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे। तोपर्यंत दूध गरम होईल, मस्त केसरचा रंग आणि फ्लेवर उतरला आहे त्याच्यात। दूध आपलं रव्याच्या मिक्सरमध्ये ॲड करायचं आहे आणि सगळं छान मिक्स करायचं आहे। रवा एकदा फुलला की त्यामध्ये 1 वाटी साखर, प्रपोर्शन नीट लक्षात ठेवा, चिमूटभर वेलची पावडर, सगळं नीट मिक्स करायचं आहे आणि झाकण मारून 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे। 5 मिनटं रेस्ट करायचं आहे आणि जबरदस्त असा शिरा तयार होईल। नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा।